धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपालिकेचे ठाकरे गटाचे 9 आणि काँग्रेसचे 1 असे एकूण 10 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी सोलापुरात दाखल झाले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असून भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे। आज सोलापूरमध्ये कळंबचे नगरसेवक जे आहेत उभाटामध्ये ते होते, ते भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा प्रवेश होणार आहे। हे सर्वजण आमचे जुनेच सहकारी आहेत आणि कळंब आणि धाराशिव जिल्ह्याचा विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतो याची त्यांना पूर्ण खात्री असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय। अधिक ते बोलतील, पण मी म्हटल्याप्रमाणे हे सर्व माझे जुनेच सहकारी आहेत। किती नगरसेवक आहेत? साधारण 10 आहेत, मला वाटतं 9 ते 10 आहेत। सगळा मतदारसंघ हा मातोश्रीला धक्का असणार आहे का उमराजे निंबाळकरांना धक्का म्हणायचा? हा धक्का कोणालाच नाहीये। हा म्हणजे कळंब शहराला आणि धाराशिव जिल्ह्याला कोणाला फायदा आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे। परवा झालेल्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्याच्या, त्याच्यामधले रिझल्ट पूर्ण समोर आहेत। जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवरती नक्कीच आहे आणि कळंबचे हे सर्व जे नगरसेवक आहेत हे माझे जुने सहकारी आहेत। तसं तर ओम किंवा कैलास हे जुने सहकारीच आहेत। विषय असा आहे की आम्ही आता वेगवेगळ्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करतोय। ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन लोटस असं काही वेगळं समजायचं कारण नाही। धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन गट पडल्याचं दिसून येत आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपचे 2 गट पडल्याचं दिसून येत आहे, कारण बसवराज पाटील हे वेगळ्या दिशेने जातात आणि तुमचा मार्ग वेगळा दिसून येतोय। कारण पूर्वाष्टमीचं जरी बघितलं तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा पद्धतीचं राणादादांचा एक गट आणि बसवराज पाटलांचा वेगळा असं सक्रिय होता, पण आता भाजपमध्ये सुद्धा तशीच रीक ओढण्यासारखी दिसून येते अशी चर्चा असते। चर्चा कुणी काही करू शकेल। भारतीय जनता पार्टीमध्ये गट तट याला काही महत्व नसतं। आम्ही एवढंच आपल्याला सांगेन की बसवराजजी हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना जबाबदारी जी आहे ती जास्त लातूरची आहे। धाराशिव मध्ये तर ऑफकोर्स त्यांचं वास्तव्य आहे आणि त्यांची पूर्ण आम्हाला सहकार्य होतंय, मदत होतीये, त्याबद्दल काही अडचण नाहीये। मी एवढंच सांगेन की ऑपरेशन टायगर जसं आमचं सरनाईक साहेब बोलले तसं ते असेल किंवा आमचं ऑपरेशन लोटस किंवा काय तुम्हाला नाव द्यायचंय, ही निरंतर प्रक्रिया आहे। आता ऑपरेशन टायगर कडे जाणारे नगरसेवक ऑपरेशन लोटस कडे तुम्ही वळा। एकच आहे ते सगळं, तर तुम्हाला माहित नाही का तिकडे काय इकडे काय? आम्ही एनडीए म्हणून आम्ही सर्व एकच आहोत। या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।